जोपर्यंत जनता आपल्या समस्या घेऊन येत राहील तोपर्यंत जनता दरबार सुरूच राहील, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी केले। मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह जनता दरबार पार पडला। यात नागरिकांनी विविध विषयांवरील 280 पेक्षा अधिक निवेदने दिली। यात 70% निवेदनांवर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत कार्यवाही करण्यात आली। उर्वरित निवेदनांवर समयबद्धरित्या कारवाई करण्यात येणार आहे। नागरी समस्या, प्रशासनाकडून झालेला अन्याय, विविध घटकांच्या प्रलंबित मागण्या इत्यादी विविध विषयाची निवेदने नागरिकांनी यावेळी दिली। नवी मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अन्य जिल्ह्यातून नागरिक निवेदने घेऊन आले होते। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, खासदार हेमंत सावरा, नवी मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सिडको, MIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महानगर गॅस, पोलीस, वने इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून राज्याचा कोणताही मंत्री कोठेही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार घेऊ शकतो, असे नमूद करून जोपर्यंत जनतेच्या समस्या आहेत तोपर्यंत जनता दरबार सुरूच राहील, असे ते म्हणाले। जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम जनता दरबाराच्या माध्यमातून होत असते। MIDC मधील रहिवाशांना MIDC अधिकाऱ्यांनी नोटिसा धाडल्या। हे रहिवासी निवेदन देऊन जनता दरबारात आले होते। या संदर्भात MIDC अधिकाऱ्यांना फोन करून सरकारने कायद्याचे अभय दिलेल्या घरांना नोटीस देऊन नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नका, असे निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले। नवी मुंबई हॉकर्स अँड वर्कर्स युनियनचे सानपाडा मार्केट येथील फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी निवेदन दिले। यावर कोर्टाच्या आदेशानुसार या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्याची सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली। कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य योजनांचा नगरपालिका प्रशासन संचालनालय यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लाभ मिळावा यासाठी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने निवेदन दिले। त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी सूचना मंत्री नाईक यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।